विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसामुळे भातशेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी शेतकरी बांधव आणि भगिनींनी रस्त्यावर उतरलेत। महादेव मंदिर समोरून रॅली काढून तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आली। तालुक्यातील जनतेच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत। संबंधित अधिकारी यांनी यावर ठोस आणि तात्काळ निर्णय घ्यावेत असं नागरिकांचं म्हणणं आहे। मोर्चातील मागण्या: विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसानीचे सरसकट नुकसान भरपाई मिळावी। विक्रमगड तालुक्यात खेडोपाड्यांमध्ये रोजगार हमीचे कामे तात्काळ चालू करणे, यामध्ये गावपाड्यांना जोडणारे रस्त्यांना प्राधान्य देणे, तसेच खोट्या हजेऱ्या लावणाऱ्या खोस्ते ग्रामपंचायतीच्या रोजगार सेवकांवर कारवाई करणे, तालुक्यात घरकुल योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, तसेच खोस्तेपैकी चिंचपाडा गावठाणाची तात्काळ पाहणी करणे, MSBच्या सावळा गोंधळ कारभार बंद करणे, वनाधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे, जलजीवन मिशन योजनेची काटेकोर अंमलबजावणी करणे, विक्रमगड तालुक्यातील मोह ग्रामपंचायत, जांभा ग्रामपंचायत, सवादे ग्रामपंचायतमध्ये मनमानी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे, तालुक्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत सुधारणा करणे, विक्रमगड पोलीस स्टेशननं विक्रमगड तालुक्यातील कुठल्याही संघटनेच्या किंवा पक्षाच्या दबावाखाली न येऊन गुन्हे दाखल करू नयेत, मद्यधुंद इंडस्ट्री, मधुबंद इंडस्ट्री सजन येथे परवानगी न घेता केलेल्या बांधकामावर कारवाई करणे, तसेच आयत्या वेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे, या सगळ्या मागण्यांचा जाब विचारण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा तसेच राज्य सचिव मंडळाचे सदस्य किरण गहला यांच्या नेतृत्वाने आणि माननीय मनोज माढा, राजा गहला, अमृत भावर, रमेश कुऱ्हाडा, ताई बेंदर, गिरजी कानल, सुरेश वरठा, शिवराम गिरंधला, विठ्ठल कोकेरा, धीरू पाटील, कृष्णा बेंदर, संतोष खानजोडे, भाऊ कोंब, रवी आरज, वसंत चारण, विलास गहला, बाळू पारधी, सुंदर काकड आणि तसेच इतर कार्यकर्त्यांच्या सहमतीने विक्रमगड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चामध्ये विक्रमगड तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधून, पाड्यांमधून पुरुष, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। रोखठोक रणरागिणी न्यूजसाठी प्रतिनिधी मंगेश वळवी, पालघर।